हॅलो MPSC वॉरियर्स, वेलकम टू रिझल्ट पॉइंट अकॅडमी नागपूर. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगा. तुम्हाला बोर्डवरती दिसत असेल महाराष्ट्राचा नकाशा. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे असलेल्या प्रमुख डोंगर रांगांचा आपण करणार आहोत अभ्यास. थोडक्यात महाराष्ट्राची प्राकृतिक रचना पाहत असताना महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये अतिशय उत्तरेला असलेली जी प्रमुख डोंगर रांग आहे ती डोंगर रांग सातपुडा पर्वत म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे इथे सातपुडा पर्वत रांग आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला अर्थातच खानदेशामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये आढळणाऱ्या डोंगर रांगांचाही आपण अभ्यास करूयात. या ठिकाणी तुम्हाला अक्राणी, धडगाव डोंगर रांग आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने इथे तोरणमाळ डोंगर रांग असलेली आपल्याला दिसून येते. सातपुडा पर्वत रांगेची जी एक शृंखला आहे जी पूर्वेकडे गेल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, धारणी या भागामध्ये गाविलगड या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्राच्या ईशान्येकडे जर आपण पाहिलं तर सालेकसा, दरेकसा, गोंदिया जिल्ह्यामध्ये असलेले ह्या डोंगर रांगा आपल्याला आढळून येतात. त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या ईशान्य पूर्वेकडे असलेल्या प्रमुख डोंगर रांगा चिरोली डोंगर रांग, भामरागड डोंगर रांग गडचिरोली जिल्ह्यामध्ये असलेल्या आपल्याला आढळून येतात. त्याच पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिमूरच्या टेकड्या या डोंगर रांगा असलेल्या आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे असलेली उत्तर दक्षिण अशी जी डोंगर रांग आहे ही डोंगर रांग महाराष्ट्रात सह्याद्री म्हणून ओळखली जाते, ज्याला आपण पश्चिम घाट असंही म्हणतो. पश्चिम घाटाचा महाराष्ट्रामध्ये असलेला विस्तार सह्याद्री पर्वतरांग याने नावाने ओळखली जाते. या सह्याद्री पर्वतरांगेला सह्याद्रीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे, सह्याद्रीला लागून असलेल्या पश्चिमेकडून पूर्वेकडे असलेल्या 3 समांतर रांगा आहेत ज्या महाराष्ट्राची प्राकृतिक सीमा निश्चिती आणि प्राकृतिक रचना निश्चित करतात. सह्याद्री पर्वताला लागून असलेल्या 3 समांतर डोंगर रांगा कोणत्या, तर त्यामध्ये पहिली डोंगर रांग आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची डोंगर रांग आहे हरिश्चंद्र बालाघाट आणि अतिशय दक्षिणेकडे असलेली जी डोंगर रांग आहे ज्या डोंगर रांगेला आपण शंभू महादेवाची डोंगर रांग म्हणून ओळखतो. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे विस्तारित झालेली पहिली डोंगर रांग सातमाळा अजिंठा डोंगर रांग. दुसरी डोंगर रांग आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. या हरिश्चंद्र डोंगर रांगेमध्येच ब्रह्मगिरी टेकड्यातून गोदावरी नावाची नदी उगम पावते आणि बालाघाट डोंगर रांगेतून उगम पावल्यानंतर बालाघाट डोंगर रांगेतून वाहत जाऊन ती पुढे तेलंगणा राज्यामध्ये जाताना आपल्याला दिसून येते. हीच नदी पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तिचा पुनश्च प्रवेश होतो. पुढे पाहूयात आपण हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेनंतर शंभू महादेवाची डोंगर रांग. या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये भीमाशंकर या ठिकाणावरनं भीमा नावाची प्रमुख नदी उगम पावते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये असलेल्या नदी खोऱ्यांमध्ये पंचगंगा नदी जी कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते, या पंचगंगा नदीचं, कृष्णा नदी, भीमा नदी या प्रमुख नद्यांची खोरे या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये असलेला आपल्याला दिसून येते. उत्तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर तापी नावाची पश्चिम वाहिनी नदी उत्तर महाराष्ट्रामध्ये वाहताना आपल्याला दिसून येते, ज्या नदी प्रणालीमुळे खानदेशातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार तसेच या तापी नदीने अमरावती आणि अकोल्यामध्ये आपलं क्षेत्र विस्तारलेलं आपल्याला दिसून येते. या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती महाराष्ट्रातील डोंगर रांगा आणि त्यामधील प्रमुख नद्यांची खोरे याबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे. पुनश्च भेटूया नव्या व्हिडिओसह. तुम्ही आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.